तर नाणार प्रकल्पासंदर्भात जी अधिसूचना या ठिकाणी रद्द करण्यात आली त्यानंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतायत बघूया। तर या संदर्भातील तपशील आपण जाणून घेणार आहोतच, मात्र त्याआधी आपण जाणार आहोत थेट गोव्याला एका लग्न सोहळ्यात। पण हा लग्न सोहळा भव्य दिव्य शाही लग्न सोहळा नसून वेगळा आहे। राजदीप आणि सुचितानं लग्नातल्या सर्व रूढी परंपरांना झुगारून भारताच्या साक्षीनं केलेलं हे एक वेगळं लग्न आहे। बघूयात गोव्याच्या राष्ट्र सेवा दल आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एकत्रित अनोख्या पद्धतीने लावलेल्या या प्रागतिक लग्नाचा खास रिपोर्ट। हातात भारताच्या संविधानाची प्रत आणि गुलाबाचं फूल घेऊन राजदीप नाईक आणि सुचिता नार्वेकर लग्न मंडपात दाखल झाले आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। वऱ्हाड म्हणून नातेवाईक, मित्रपरिवार आणि राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते। ना कुठलं होम हवन, ना पूजा अर्चा। वधूवरासमोर होता भारताचा नकाशा आणि संविधानाची प्रस्तावना आणि मंडप परिसरात होते समाज सुधारकांनी दिलेल्या सुविचारांचे फलक। जमलेल्या लोकांना उत्कंठा होती ती लग्न सोहळ्याची। राजदीप आणि सुचिताने आपापल्या घरून आणलेलं पाणी एका रोपट्याला दिलं आणि वैवाहिक जीवनाची सुरुवात झाली। सप्तपदी देखील घेण्यात आली। भारताच्या नकाशाभोवती एक एक फेरा घेत दोघांनीही एक एक ज्योत लावली आणि प्रत्येक फेरीच्या आधी संविधानाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या एकेका वचनाची शपथही घेतली। आसामाका स्वतंत्र अस्तित्व व्यक्तित्व दानातल्यान आयली न्हय हांव निर्जीव वस्तू गुण विचारांनी करतली हांव सजीव तुजी वास्तू आसतलो संवसारांतल्या दरेक खिणाक तुजे क्षमतेक आणि निर्णय स्वातंत्र्याक मानाचो मान। गोव्याच्या नाट्यक्षेत्रात कार्यरत असलेले वर राजदीप आणि नववधू सुचिता दोघही नव्या पिढीतले आणि त्यात त्यांचा हा प्रेमविवाह। त्यामुळे सुचितानं मंगळसूत्राची परंपरा नाकारत एक नवा आदर्श समाजासमोर आणलाय। मंगळसूत्र म्हणजे बांधून ठेवण्यासाठी किंवा बायकोलाच लायसन, नवऱ्याला नाही आहे का? मग मंगळसूत्र बायकोनेच का घालायचं, नवऱ्याने का नाही घालायचं? काय अर्थ आहे त्या मंगळसूत्राला? मला अर्थच नाही सापडला, मी नाही घालत। रूढी परंपरा हे मी शिकलोय म्हणून आता ज्या लग्नाच्या रूढी पद्धती आहे ज्या मी बघितल्या त्या मला मान्य नव्हत्या। म्हणजे ते का करतात त्याची उत्तर मला मिळत नव्हती। म्हणून म्हटलं की राष्ट्रीय सेवा दलाची जेव्हा मी लग्न बघितली त्यावेळी काही खर्च न करता तर लग्न होत असते, तर 12-12 लाख 13-13 लाख 1-1 कोटी म्हणून का लग्न? विवेकवादी विचारांचे गोव्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश गवस यांनी 25 वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या प्रागतिक लग्न सोहळ्यांना सुरुवात केली। तर तब्बल 25 वर्षांपूर्वी जवाहर बर्वे यांनी देखील अशा पद्धतीनं पहिलं प्रागतिक लग्न केलं। त्यावेळेला त्यांच्या लग्नाला त्यांच्या घरातूनच विरोध होता, पण बर्वे मात्र आपल्या मतावर ठाम होते। आमचं संविधान जे आहे ते या देशातल्या 130 कोटींच्या लोकांना पूर्णपणे आपल्या कवेत घेऊन पुढे जात आहे आणि लोकांना प्रेरित करत आहे वेगवेगळ्या गोष्टीसाठी आणि लोकांना पूर्णपणे संरक्षण देत आहे। या आपल्या देशामध्ये 130 कोटी लोक आहेत, हा देश आहे आणि 130 कोटी हे त्याचं प्रतिनिधित्व करत आहेत या लग्नासाठी। लग्नाला जन्मलेल्या लोकांसमोर दोघांनीही अशा प्रागतिक लग्नाबद्दल आपापले विचार मांडले आणि मग दोघांवरही सप्तरंगी फुलांचा वर्षाव झाला। जमलेल्या मंडळींनी सुद्धा नवीन जोडप्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आणि या सोहळ्याची सांगता झाली। विजय बासुतकरसह दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, गोवा।